राहाता तालुक्यातील श्री गणेश सहकारी साखर कारखान्याचा सन 2023-24 या गाळप हंगामाचा सांगता समारंभ आमदार बाळासाहेब थोरात आणि युवा नेते विवेक कोल्हे यांच्या हस्ते संपन्न झालाय। यावेळी कारखाना परिसरात वाजत गाजत मिरवणूक काढून थोरात आणि कोल्हे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले। गाळप यशस्वी पूर्ण केल्याबद्दल आमदार थोरात आणि विवेक कोल्हे यांनी कारखान्यासाठी राबणाऱ्या सर्वच यंत्रणेचे अभिनंदन केले। या प्रसंगी कारखान्याचे चेअरमन सुधीर लहारे, व्हाईस चेअरमन विजय दंडवते यांच्यासह सर्व संचालक मंडळ, सभासद, शेतकरी, मुकादम, ऊसतोड कामगार आणि गणेश पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी भाषणादरम्यान विवेक कोल्हे म्हणाले की मोठ्या आशेने आपण आमच्या संचालक मंडळावर विश्वास दाखवलाय। कारखाना सुरू होईल की नाही अशी शंका घेतली जात होती। जिल्हा बँकेकडून कर्ज मिळत नसल्याने तारांबळ उडाली होती। मात्र कोल्हे आणि थोरात या नावावर विश्वास ठेवून मुकादम काम करायला तयार झाले। कारखान्याला कर्ज मिळू नये म्हणून अनेक प्रयत्न झालेत। प्रकरण न्यायप्रविष्ट असून निकाल आपल्याच बाजूने लागेल असा विश्वास कोल्हे यांनी व्यक्त केला आहे। की सभासदांनी काहीतरी आशेने आपल्यावर विश्वास टाकून हा कारखाना आपल्या ताब्यात दिलेला आहे। साहेबांनी बोलून घेतलं की काही झालं तरी आपल्याला कारखाना बंद ठेवून चालणार नाही। भले कमी जरी गाळप झाली तरी आपल्याला हा कारखाना चालू करायचा आहे। जवळपास गेल्या 8 महिन्यामध्ये आपल्या ताब्यात कारखाना आल्यानंतर 7,65,00,000 रुपये आपण कामगारांचे देणी त्या ठिकाणी अदा केली। याचा मनस्वी आम्हाला कुठंतरी समाधान आहे। निश्चितपणाने अनेक अडचणी आहे तरी आपण कधी संस्थेमध्ये राजकारण म्हणून आपण या संस्थेकडे बघितलं नाही। राजकीय जोडे बाहेर ठेवूनच आपण या संस्थेमध्ये सहकारामध्ये बघत असतो आणि म्हणून वेगवेगळे राजकीय विचार जरी असले तरी या सहकारी संस्थेसाठी आम्ही एकत्रित आलो, जेणेकरून आपले प्रश्न सोडून घेऊन आपल्याला पुढील मार्गक्रमण करता येईल। 2,21,000 पर्यंत आपण हा हंगाम करणार आहोत। म्हणजे अतिशय आनंदाची गोष्ट आहे की चालू होणार होता का नाही, इथून तर 2,21,000 पर्यंत आपण पोहोचलेला, उतारा देखील चांगला झालेला आहे। याच्याने निश्चितपणाने पुढच्या वर्षी आपला गाळप हंगाम आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने यशस्वीरित्या करू अशी आपल्या सगळ्यांना ग्वाही देतो। आपले आशीर्वाद असेच आमच्या सगळ्यांवर ठेवा। एक आवर्तन आणण्यासाठी प्रयत्न करा असे या ठिकाणी सूचना आलेली आहे। आता प्रयत्न करायला माझ्याकडं ना मी आमदार आहे, ना काही खासदार आहे, ना काही आहे, बिनपगारी फुल अधिकारी चालू आहे। तुम्ही म्हटलं तर मी मोर्चा करायला येतो बा तुमच्या बरोबर, तुझं काय करता आता। पण आपण प्रयत्न करू। मागणी केलेली आहे, पाणी आहे त्या ठिकाणी, निश्चितपणाने त्यांची रास्त मागणी आहे। पाणी आलं तर आपल्या शेतकऱ्यांच्याच हिताचं होणार आहे। आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले की गळीत हंगाम सुरू केला तेव्हा दिवाळीसारखे वातावरण होते आणि सांगतेला देखील दिवाळीसारखेच वातावरण आहे। मागच्या 8 वर्षात कारखान्यात आनंदाचे वातावरण दिसले की नाही माहीत नाही। आम्ही कारखान्यावर येऊन बसत नाही आणि सर्व ताबा घेण्याचा प्रयत्न करत नाही। त्यांचा कार्यकाळ आणि आमचा कार्यकाळ यात एकच फरक आहे आणि तो म्हणजे हेतूचा। त्यांना कारखाना चालवायचा नव्हता आणि आम्हाला चालवायचा आहे। आम्ही अडचणीतून मार्ग काढतोय आणि पुढच्या वर्षी आणखी चांगलं करण्याचा प्रयत्न करू असे थोरात म्हणाले। आपण गळीत हंगाम सुरुवात केला त्यावेळेस एक दिवाळीचं वातावरण होतं आणि मला आज आलं वाटतं की अजून दिवाळी संपलीच नाही। फटाके वाजतायत, फुलं उधळली जात आहेत, फुलाचे हार आहेत आणि चेहऱ्यावर आनंद तुमच्या सगळ्यांच्या दिवाळी सारखाच आहे। आणि म्हणून तर खरं आज आपला सगळ्यांचं अभिनंदन करण्याचा दिवस आहे, कौतुक करण्याचा दिवस आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही। हे तुमचं घर आहे, तुम्ही सांभाळायचं, तुमचा संसार आहे, ही भावना सुद्धा तुमची पक्की ठेवली। आणि आज असं चित्र दिसतं की आजचा कार्यक्रम हा तुमचा आत्मविश्वास वाढवणार आहे। चला आम्ही चालवू शकतो आणि आम्हाला तेच पाहिजे, तुमचा आत्मविश्वास वाढला पाहिजे, तुम्ही तुमच्या पद्धतीने पुढे गेलं पाहिजे। आणि म्हणून आजचं हे संपूर्णपणे अडचणी संपल्या का? अडचणी संपलेल्या बिलकुल नाहीत, अडचणी खूप आहेत। परंतु जेव्हा आम्ही जे करतो ना, आमची भावना अशी की चांगलं व्हावं,
संपन्नता यावी, माणसाचं नाव घेतील का बा ते आले, त्यांनी व्यवस्थित लाईन लावून दिली, बरं झालं, चांगलं चालायला लागलं. ही आमची भावना आहे, दुष्ट भावना नाही आमची. सगळ्या गोष्टी का म्हणजे 8 वर्ष चालत नाही, आता चालतो, याच्यात एकच फरक आहे, फक्त बारीक फरक आहे. काय माहिती का? फक्त हेतूचा फरक आहे. कोणाला चालवायचा नव्हता आणि आम्हाला चालवायचा, एवढाच फरक आहे. नोटिफिकेशनच्या संदर्भातला उल्लेख भैयांनी केला. काय करता येईल, कसं करता येईल, ऊस किती राहील, कुठून आणावं लागेल, पुढचे आव्हानं काय आपल्या पुढं, आणि आपण ते कसे सोडवायचे, ह्या सगळ्या गोष्टींवर एक चांगल्या पद्धतीचा प्लॅन करणं आणि तो मनापासून राबवणं. कारण जर अडचण असेल, चटणी भाकर खायची नाही, आपल्याला पुरणपोळी शिरा समजा चटणी भाकर आहे आपली, पण संसार धाकटा कट्टा करता येतो ना चटणी भाकर. सुरुवात तर अशी करावी लागते. आहे अडचणी आमच्या पुढं, अडचणी संपलेल्या नाही, परंतु ह्या अडचणीमधून सुद्धा आम्ही मार्ग काढतोय आणि आम्ही चांगल्या पद्धतीनं पुढे जातोय हे दाखवण्याचं काम आपल्या सगळ्यांना करावं लागणार आहे. माय न्यूज ब्युरो, गणेशनगर, राहाता.